राजू पडवळ. आपण पाहत आहात समाजकट्टा यूट्यूब चॅनल. समाजकट्टा यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत आंबेडकरी समाजाच्या राजकीय पटलाविषयी. आणि ही चर्चा करण्यासाठी आपणाकडे आजच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेले आहेत दैनिक सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचे संपादक मान्य प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर. जय भीम. सर जय भीम. नुकत्याच 2024 ला 18व्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि ह्या एकंदरीत निवडणुकांचं सगळं वातावरण पाहता आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्ष जे आहेत या राजकीय पक्षांचं एकंदरीत वास्तव पाहता या राजकीय क्षेत्रातील राजकीय क्षितिजावर आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांचं अस्तित्व काय असेल असं आपणास वाटतं? लोकसभा 2024 फार महत्वाची अशी लढाई आहे. निवडणूक म्हणजे लढाई म्हणजे की या देशातल्या सामान्य अतिसामान्य लोकांचा आवाज नाहीये. त्या आवाज नसलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी आंबेडकरी चळवळ असायला हवी अशी अपेक्षा आहे. राजकीय अस्तित्वात बोललं तर आमच्याकडे जे काही राजकीय पक्ष आहे आंबेडकरी म्हणून काम करणारे त्यातलाही काही RPI रामदासजींचा ते बीजेपीच्या मध्ये ऑलमोस्ट सामील झाले असं म्हणून आपण गेले काही वर्ष त्यांच्या सोबत आहे. त्याच्यामुळे ते प्रस्थापितांबरोबर गेल्यामुळं प्रस्थापितांच्या प्रश्नावर जास्त काही बोलतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून करता येते. दुसऱ्या बाजूला प्रकाश जे आहेत महाराष्ट्रामधून वंचित आघाडी चालवत आहे तर त्यांना एक चांगली संधी होती यावेळी. अगदी त्यांच्या मतदारसंघाचा अकोल्याचा विचार जरी केला तरी काँग्रेसच्या विरोधात उभं राहायचं होतं. म्हणजे ऍक्च्युली काँग्रेसने असं म्हटलेलं होतं की जर प्रकाशजी तिथे उभं राहत असतील अकोल्यामध्ये तर आम्ही आमचा प्रतिनिधी उमेदवार देणार नाही. तिची आकडेवारी पाहिजे आज जर काही बीजेपीचा निवडून आला 5.5 लाख मतं घेऊन जवळ तर 4.5 लाख काँग्रेसवाल्याला मिळाले आणि 2.25 लाख आमच्या प्रकाशजींना बाळासाहेबांना मिळाले. तर ते जर गणित आपण म्हटलं की समजा बाळासाहेब उभे राहत होते इंडिया आघाडीबरोबर जाऊन महाविकास आघाडीमध्ये जाऊन तर ते ऍटलिस्ट मी असं म्हणत नाही की सगळ्या जागांवर काही चांगलं झालं असतं पण ऍटलिस्ट एक जागेबद्दल इतरांनी सर्वांनी विचार केला असता प्रकाशजींच्या बाळासाहेबांच्या. आणि बाळासाहेब निश्चितपणे काँग्रेसला आता मिळाली मतं 4.5 लाख आणि बाळासाहेबांची 2.25 लाख म्हणून जवळजवळ 6.75 लाख मतं त्यांना मिळू शकली असते मॅथमॅटिक्स गणितनुसार. आणि त्यामुळे बीजेपीचा जो निवडून आला 5.5 लाख मतं मिळत तो आपोआप पराभूत झाला असता. जवळजवळ 1.5-2 लाखांनी पराभूत झाला असता. हे व्हायला हवं असं आम्ही आमच्या सार्वभौम राष्ट्राच्या याच्यामध्ये अग्रलेखामध्ये पण म्हटलेलं आहे की या घटनेचा जर बाळासाहेब निवडून आले तर या घटनेचा आनंद आंबेडकरी समाजाला सगळ्यांना झाला असता. पण बाळासाहेबांची जी काही भूमिका गेल्या पार्लमेंट निवडणुकीच्या आधी 3 महिन्यापासून चाललेली होती ती सातत्याने बदलती राहिली आहे. ज्यांच्यासोबत युती करायची होती त्यांच्यावर सुद्धा टीका करणं आणि युतीचं काही स्ट्रॅटेजी राहत नाही हे साधी गोष्ट आहे. पण त्याची धोरणं तशी आहेत त्यामुळे झालं ते काही आपल्या समोर आहे. तिसरा राजकीय पक्ष जो आहे की जो खरंच ताकदवान होता बहुजन समाज पार्टी. त्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहिणजी त्या बहिणजींचा जो रिझल्ट आला यावेळी युपी मधून एकही सीट त्यांना आणता आली नाही. आणि हा दारुण पराभव ज्याला म्हणतात अस्तित्वच नष्ट झाल्यासारखं आहे. याच्या मागे जी काही कारण असेल आपल्याला माहिती आपण नेहमी सातत्याने आपण मीडियावर असं असतो की आपण प्रत्यक्ष आपण कामही मुंबईमध्ये करणारी माणसं आहोत तर आपल्याला ही कारण काही लपून राहिली नाहीत. प्रश्न असा की हे सगळ्यांना संधी होती यावेळी या 24च्या लोकसभा 24च्या या लढाईमध्ये आम्हाला आमचा प्रतिनिधी संसदेमध्ये पाठवण्याची संधी होती अत्यावश्यक आहे. कारण आम्हाला अनेक वर्ष ही भाषा शिकवली गेली की रस्त्यावर उतरा आंदोलन करा. बाबासाहेबांनी म्हटले हाऊसमध्ये जा. कायदा हाऊसमध्ये होतो कायदा तोडला जातो तो हाऊसमध्ये तोडला जातो म्हणून तिथे तुम्ही गेलं पाहिजे. योग्य प्रकारचे कायदे होतात की नाही चुकीचा कायदा तिथे विरोधी करायला हवा म्हणून तिथे जायला हवं असं बाबासाहेबांचं मत आहे. हे सेंट्रल हे आहे थॉट आहे. या थॉटला समोर ठेवून आम्हाला काही जर युत्या कराव्या लागल्या
कधी कधी शत्रूशी सुद्धा, तर ते करावं लागतं. कारण साधी गोष्ट आहे संग्रामामध्ये, शत्रूचा शत्रू तो मित्र. ही साधी भाषा आहे, स्ट्रॅटेजी आहे, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. ती रणांगणात वापरली जाते. ती स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून तीच आहे की आम्हाला जे काही धरून धरून की प्रस्थापित सगळे आमचे शत्रू आहेत. म्हणजे आमचे शत्रू म्हणजे संविधानाचे शत्रू आहेत, संविधानिक राईट्सचे शत्रू आहेत, लोकशाहीचे शत्रू आहेत. असं असताना आम्हाला चूज केलं पाहिजे, चॉईस केलं पाहिजे की सर्वात जास्त शत्रू तो कोण आहे आणि कमी कोण आहे. मग जो जास्त पॉवरफुल शत्रू आहे त्याला जर संपवायचं असेल तर त्याचा शत्रू भले तो आमचाही मित्र नसेल पण त्याच्याशी मैत्री करणं ही स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. ती यावेळी वापरली गेली नाही. किंवा बीएसपी बद्दल बोलत होते त्यांनी, मला वाटतं बघा 2004 पासून जे बीजेपीशी संधान मानलं युपी मध्ये, सपाच्या विरोधात बीजेपीला सोबत घेतलं. हा बाबासाहेबांचे त्यांचं वैयक्तिक कदाचित काही स्ट्रॅटेजी असेल, परंतु बाबासाहेबांचा मगाशी आपण जो थॉट सांगितला, मध्यवर्ती संकल्पना सांगली, त्याला कुठेतरी बाधा आली आणि मग डाऊनफॉल सुरू झाला. आज 0 MP बीएसपीच्या आहेत. ही अतिशय दारुण अवस्था आहे. त्यामुळे की स्ट्रॅटेजी, बाबासाहेबांनी स्ट्रॅटेजी जी सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला वागायला प्रॉब्लेम कुठे आहे, ते फायदेशीर आहे. ते टेस्ट कशाला बघायचं. किंवा समजा की आमच्या वंचितचं इथे म्हणणं असं होतं की त्यांचे जे काही कार्यकर्ते ते सारखं सांगत असतात की आम्ही स्वतंत्र का लढलो, तर आम्हाला आमचं अस्तित्व किती आहे ते माहिती नाही. गेली 40 वर्ष तुम्ही अस्तित्व तुमचं तपासलेलं आहे, निर्माण करायची संधी किती. यावेळी ते टर्नआउट करायचं होतं की बीजेपी जो शत्रू आहे त्याला तुम्ही संपवलं पाहिजे. महाराष्ट्रात फडणवीसने यावेळी आवाज केला होता, जसं की सातत्याने पीएम नरेंद्र मोदी सारखे किंवा बीजेपी कोण सांगत होते 400 पार, अबकी बार 400 पार, ते अडकलं 240 पर्यंत. महाराष्ट्रात फडणवीसांचा आवाज होता की 40च्या खाली आम्ही येणार नाही, 40+ जाऊ. याचा अर्थ इथले सगळे पक्ष संपवू. आणि रिझल्टच्या दिवशी फडणवीस साहेबांचा चेहरा बघण्यासारखा होता, कारण त्यांना 400 तर जाऊ द्या, पण या महाराष्ट्रानं जो काही मतदार आहे त्यांनी एक शहाणपणा यावेळी दाखवला की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदासजींचा किंवा बीएसपी वहिनींच्या बीएसपीचा किंवा बीएसपीच्या बहिणींचा आणि प्रकाशजींच्या वंचितचा कुणाला न ऐकता स्वतःच एक वेगळं मत ठरवलं आणि बीजेपीचा महाराष्ट्रातून पराभव केला. याला पॉलिटिकल शहाणपण म्हटलं पाहिजे कॉमन माणसाचा. आता प्रश्न असा आहे की कॉमन माणसाला जे समजते ते आमच्या राजकीय पक्षांच्या नेते आहेत, नेतृत्व आहे, त्यांना का समजत नाही. प्रश्न असा होता की लोकसभेमध्ये जाऊन आम्ही जर गेलो असेल, प्रकाशजी एकटे जरी जात आहेत लोकसभेमध्ये, एकटे बाळासाहेब एकटेच, आमची खात्री आहे बाळासाहेब आमचं प्रेम आहे, अभिमान आहे की बाळासाहेब एकटे जरी गेले असेल लोकसभेमध्ये तरी ते लोकसभा हलवू शकतात, इतकी ताकद त्यांच्या अभ्यासामध्ये, ज्ञानामध्ये आहे, मुवमेंटमध्ये आहे. पण त्यांनी संधी घालवली असती याचा आम्हाला वाईट वाटतं. म्हणजे आम्ही काही टीका करण्यासाठी बसलो नाही, आम्हाला इथे वाईट वाटतं की ही 5 वर्षामध्ये ती संधी घालवलेली आहे सगळ्यांनी. आपण जे म्हणताय की नाही की हा सगळा जो प्रकार घडलेला आहे की लोकांनी शहाणपण दाखवलं, पण हे सगळं शहाणपण एकंदरीत आंबेडकर विचारांच्या पक्षांना मिळण्याऐवजी ते इतरांना गेलं, याविषयी काय वाटतं मग? बघा, आंबेडकरी पक्षाचे जे काही विचारधारा आहे ते फक्त काही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी नाही. या देशातल्या 100% लोकांसाठी संविधान आणि संविधान देणाऱ्या बाबासाहेबांची विचारधारा आहे 100% लोकांसाठी. पण ती 100% लोकांसाठी असं जाणवणार नाही इतकं काम प्रचार मीडिया जो आहे, प्रचार प्रसार आम्ही केलं का? आमच्या जे काही आज आम्ही म्हणतो की आंबेडकरी पक्षाची शिक्का लावून जे काम करत आहे ते 100% लोकांपर्यंत जात आहेत का? चलो 100% सोडा, ऍटलीस्ट जे काही वंचित खऱ्या अर्थाने शोषित आहेत त्या 85 ते 90% लोकांपर्यंत जाणं आणि त्यांना एक जाणीव देणं की आम्ही तुमच्यासाठी आहोत किंवा तुम्ही आमच्यासाठी, आपण एका ठिकाणी जाऊन आम्ही आपले प्रश्न सोडवू शकतो. या अँगलने काम कोणी करत आहे असं मला दिसतं. मग यांना अडतंय कुठं 100% लोकांपर्यंत जाण्यासाठी? अडत तर कुठेच नाही. पण जो काही गेल्या काही वर्षांचा जर आपण थोडा अभ्यास केला असं वाटतं की अडण्यापेक्षा ती जी काही व्यापक भूमिका आहे ती व्यापक भूमिका घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. याचं कारण कदाचित असं असेल की आम्ही जिंकू शकत नाही ही कुठेतरी भूमिका डोक्यात बसलेली आहे. आणि आयसोलेशन तुम्ही एक गट आहे एक तुकडा आहे असं सांगितलं जे प्रस्थापित आम्हाला नेहमी सांगितलं भासवतात ते कुठे आमच्या डोक्यामध्ये फिक्स झालेलं आहे. ब्राह्मण सुद्धा तर छोटे 3.5% आहेत, पण 3.5% असलेले ब्राह्मण या देशाला चालवत आहेत. 85% हिंदूंना म्हणजे ओबीसी नाव घेतो, हिंदू करून त्यांना वापरून घेत आहेत. खरं काही त्यांचं प्रेम नाही त्या हिंदूंना ओबीसी तसं वापरून घेत आहे. तर या प्रकारचं जे काही नवीन मांडणी आहे ती मांडणी या आमच्या पक्षाने केली पाहिजे होती. कदाचित त्यांच्यावर काही मर्यादा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा असतील,
पण याच्या पुढचं नेतृत्व जे उभं राहील करायला निर्माण होईल ते या ताकदीने उभं राहायला पाहिजे, तरच तो प्रश्न. आपण म्हणतोय की 3% लोक या देशाचं नेतृत्व करतायत, 85% ओबीसीना किंवा हिंदू म्हणून सगळ्यांना एकत्रित करतायत आणि देशाचं नेतृत्व ते त्यांच्या हातात घेत आहेत. पण हे सगळं असताना एक नॅरेटिव्ह सेट केला जात नाही, असं जातोय असं नाही का वाटत की बाबा आम्ही काय आता जिंकूत येऊ शकत नाही, आमचं काय राजकीय अस्तित्व नाही. हे कसं काय भेदता येईल आंबेडकरी विचारांच्या पक्षांना? हे भेदणं गरजेचं आहे ना. 2 लोकांवर अवलंबून आहे. एक तुमची जी विद्वान मंडळी आहे, अभ्यासक मंडळी आहे, बाबासाहेबांच्या विचारधारेचा खोलवर अभ्यास करणारी माणसं, त्यांनी ते लोकांपर्यंत नेलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं संघटित जेवढे आहेत, मग पॉलिटिकल पक्ष संघटित असतील, तुमच्या धार्मिक संघटना असेल, सांस्कृतिक संघटना असेल, छोटी मंडळ आहे, त्यांच्यामध्ये जाऊन ही जाणीव निर्माण केली पाहिजे की आम्ही हरलेलो नाही, आम्ही लढाईमध्ये आहोत, आम्ही युद्धात आहोत आणि हे युद्ध आम्ही घेतलं, त्यांनी आमच्यावर लाभ दिला आहे. त्यामुळे आम्हाला ते युद्ध लढावं लागेल आणि ते युद्ध जिंकावं लागेल आणि आम्ही ते जिंकू शकतो हे कॉन्फिडन्स नेतृत्वाने द्यायचा असतो. त्या उंचीचं नेतृत्व असतो, तो कॉन्फिडन्स देऊ शकतो. एकटे बाबासाहेब त्यावेळी ते अख्ख्या 99% समाज किंवा जनता त्यांच्या विरोधात होती, सगळे पक्ष संघटना वेगळं होतं, विचारधारा विरोधात होती, पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा होता की त्यांनी तो कॉन्फिडन्स त्या अशिक्षित अस्पृश्य असलेल्या समाजामध्ये, महार समाजामध्ये आणि इतर जे काही लोक आले स्पेशलमध्ये बाबासाहेब सोबत त्यांच्यात निर्माण केला. आणि जो शब्द बाबासाहेब बोलतील तो शब्द त्यांनी ग्राही धरला. परिवर्तन त्याने केले, क्रांती त्याने केलेली आहे. युद्ध आम्ही अनेक लढलोय. येस. म्हणजे 1818 पासूनचं युद्ध असेल, अनेक मंडलचं युद्ध असेल, रिडल्सचं युद्ध आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आरक्षणाचं युद्ध आहे. बरोबर. सगळ्या जाती जमाती येऊन एका टप्प्यावर थांबतात की आम्हाला आरक्षण पाहिजे. खरं पाहिलं आरक्षणाचं युद्ध सगळ्या जात समूहासाठी, मग तो एससी असो, ओबीसी असो, धर्म परिवर्तित अल्पसंख्याक असो, ह्या सगळ्यांच्या आरक्षणासाठी आंबेडकरी समाज लढत असतो, त्यांना आरक्षण मिळावं म्हणून. पण आरक्षण टिकवण्यासाठी हे कुणीच येत नाही. काय करायचं? आरक्षण सगळ्यांसाठी आहे. जे वंचित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, विशेषतः सामाजिक स्तरावर ज्यांना त्रास झालेला आहे, ब्राह्मण नीतीचा त्रास झालाय, ब्राह्मण वादाचा त्रास झालाय, त्या सर्वांसाठी आरक्षण आहे. आरक्षणाची जी काही रचना आहे संविधानामध्ये ती सामाजिक भूमिकेवर आहे, आर्थिक प्रश्नावर नाही. कारण आरक्षण हे काही आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून काय आर्थिक अर्थ हे नाही आहे, तसा काही प्रोग्राम नाही. तो मूलतः जी काही सामाजिक परिस्थिती जी काही शोषित झालेली आहे इथल्या ब्राह्मणवादामुळे, जातीयतेमुळे, इथल्या विषमतेमुळे, त्यांना एका लेवलला आणण्यासाठी, समान पातळीवर आणण्यासाठी तो दिलेला एक चांगल्या प्रकारचा सकारात्मक अशी ज्याला म्हणतात अफर्मेटिव्ह ऍक्शन ज्याला म्हणतात ती जगभर आहे. आपल्याकडे जायचं नाही. पण गंमत अशी झाली की यातल्या जे काही खऱ्या अर्थानं जे काही जागृत झालेले होते ते अस्पृश्यांमधला जो काही एक समाज होता, महार समाज, तो धर्म परिवर्तनानंतर 56 नंतर खऱ्या अर्थानं त्याला जाणीव झाली की आता आम्ही हिंदू नाही, आम्ही गुलाम नाही. आणि या आम्ही गुलाम नाही म्हणजे आम्ही जिंकू शकतो, आम्ही स्वतंत्र आहोत. हे जे स्वातंत्र्याचे पंख त्याला मिळाले त्यामुळे तो आता धर्मांतरानंतर आरक्षणामुळे मिळत नाही. आरक्षण आम्हाला आधीपासून होतं, इतरांनाही होतं. पण धर्मांतरामुळे जी थॉट प्रोसेस बदलली पूर्णपणे की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कोणाचे गुलाम नाही. त्या गुलामीच्या सिस्टममधून आम्ही बाहेर पडलोय आणि मग आम्हाला जे आकाश दिसलं त्या आकाश दिसल्यामुळे आम्ही जे आमची घोडदळ आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती बाकीयांपर्यंत गेलेली नाही. कारण आतापर्यंत जे काही एससी एसटी ओबीसी जे लढत आहेत त्यांनी बाबासाहेब पूर्णपणे माहिती करून घेतला नाही. त्याच्यामुळे त्यांची चळवळ कशी आहे पण रिंगणामध्ये आहे. जसं की त्यावेळी बाबासाहेबांच्या काळाच्या आधी सुद्धा टिळकांची एक मुवमेंट काँग्रेसची होती, त्याच्यामध्ये खूप सुधारक होते आगरकरांबद्दल सगळे. पण त्यांची सुधारणेची जी काही रिंगण होतं ते एका जातीच्या पुरतं मर्यादित होतं. ते काही 100% लोकांसाठी झाले नाही. ते खरं तर फुल्यांनी सुरू केलं होतं. पण फुल्यांची जी काही कार्यपद्धती आहे, त्यांचा जो थॉट प्रोसेस आहे ती बाबासाहेबांनी स्वीकारली आणि अत्युच्च प्रकारात त्याची विस्तार केला. ती जी गोष्ट आहे ती विचार आम्ही स्वीकारले. आम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही जी काही बाबासाहेबांना आंबेडकर समाज त्यांनी स्वीकारली, मग तो एकाच जातीचा नाही, अनेक आज काही उच्च जातीचे लोक सुद्धा बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये आलेले आहेत. पण ज्याने तो स्वीकारला तो पुढे गेला, तो प्रगती झालेला आहे. तर या सगळ्यामध्ये आरक्षणाची लढाई तुम्ही म्हणतात कुणी लढली तर आम्ही लढली, खरी गोष्ट आहे.
मंडलच्या वेळी आपण पाहिलेलं की मंडलची जी जास्तीत जास्त आंदोलन आहे ती दलित पॅंथर असतील किंवा उत्तर भारतामध्ये काशीरामजीच्या बीएसपीने लढलेली आहेत, आरपीआयने लढली आहेत. आणि गंमत अशी की हे सगळी लढाई आम्ही ओबीसीसाठी लढत असताना, मंडलसाठी लढत असताना मंडलचे जे काही लाभार्थी आहेत ओबीसी यांना काहीच कल्पना नव्हती कशासाठी चाललंय. किंवा नाही दिल्लीमध्ये तेव्हा केजरीवाल मंडल विरोधाच्या आंदोलनामध्ये हा केजरीवाल होता. बरोबर आहे. मग तो 20 फॉर लिडरशिप करत होता मंडलच्या विरोधात. आणि या प्रकारची जाणीव त्यांनाच माहिती आहे की आमच्यावर चाललंय. आणि तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये काही ओबीसीना जाळल्या गेलेला मंडलच्या विरोधात. अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळं या लोकांना जागृत करणं हे गोष्ट महत्वाची आहे. ज्याला म्हणतो आपण बाबासाहेब म्हणतो एज्युकेट, हा पहिला शब्द, की नुसतं शाळेत जाऊन अकॅडमिक शिक्षण घेणं एक गोष्ट आहे, पण आंबेडकरवादामध्ये, संविधानामध्ये, लोकशाहीमध्ये प्रशिक्षण शिक्षण होणं महत्वाचं आहे. ते या देशामध्ये होत नाही. आता ही सगळी जबाबदारी बाबासाहेबांनी पॉलिटिकल सिस्टम आणि अलाइड जे काही संस्था संघटना आहेत यांच्यावर दिली. त्यासाठी बाबासाहेबांची सगळी रचना जी संस्था संघटनाची त्यासाठी की जायचं सत्तेपर्यंत, काय काय कुठल्या कुठल्या स्टेपने जायचं, बाबासाहेबांनी ते सगळं रचना केलं. पण याचा जाणीव आमच्या जे काही आपण नेते म्हणतो, राजकीय असो किंवा गैर राजकीय असो, या सगळ्यांना तितक्या ताकदीने ती ओळख झाली नाही. त्याच्यामुळे तितक्या ताकदीने त्यांचं लोकांपर्यंत जात नाही. कारण म्हणजे जर 3%, 3.5% ब्राह्मण ओबीसीना जर आज खऱ्या अर्थानं उल्लू बनवत आहे, आंबेडकर सोडून त्यांना उल्लू बनवायचं नाही, त्यांना शाळा करायचं, त्यांना शाळा एज्युकेट करायचं आणि त्यांना सत्ताधारी बनवायचं. बाबासाहेब म्हणाले की मला तुमच्या ओबीसीच्या समोर म्हणाले, मराठ्यांच्या समोर म्हणाले, चिपळूणमध्ये म्हणाले की मला तुमच्यातलं पीएम झालेलं बघायचं, प्रधानमंत्री झाले, केवढी मोठी उंची आहे, समोर महाराजांचं नेतृत्व करतायत किंवा अस्पृश्यांचं, आणि ते डायरेक्ट सांगते की मला तुमच्यातला पीएम व्हायचा आहे. म्हणजे बाबासाहेब ह्या अस्पृश्य आणि वरिष्ठांची जी काही सीमारेषा आहे, विषमता ती तोडू इच्छितात. आणि त्यांना काय करायचं, एका समतेच्या लेवलला घेऊन जाणार पीएम आणायचं, तोही गुलामांमध्ये यायला पाहिजे, जी बाबासाहेबांची मत आहे, गुलामांमधून. तेवढी जागृती झाल्याचं कसं. आणि नुसते गुलामाला आज कोणी नाही करतं, जसं जगजीवनरामांना केलं ना प्रधानमंत्री, पण तो कशा पुरता राहिला जगजीवनराम, रबरी शिक्का म्हणून वापरला गेला. खऱ्या अर्थानं पॉवर त्यांच्या हातात, पोझिशन आली, तो पोझिशन मिळली, पॉवर नाही मिळली. तर हे याच्यानंतरही होत राहील. मुर्मू आजची राष्ट्रपती करा, त्या राष्ट्रपती मुर्मूंना आज तुम्ही संविधान नव्या संसद भवनाचं उद्घाटन असताना त्याला तुम्ही जवळपास फेकू देत नाही. या देशाचं प्रथम नागरिक ज्याला म्हटलं जातं संविधानानुसार, त्या प्रथम नागरिकाला तुम्ही संसदेचं ओपनिंग असताना तुम्ही नाकारताय. म्हणजे काय प्रकारची मानसिकता मनोवाद्यांमध्ये आज सुद्धा आहे, आणि ते राज्य करतायत. त्याच्यामुळे आम्हाला जे तुम्ही म्हणताय की आम्हाला आता काय करायचं, बरेच जण विचारतात सर महाराजांनी किंवा बौद्धांनी, आताच्या बौद्धांनी किती वर्ष लढायचं. तर एक गोष्ट इथे सांगायला पाहिजे की बाबासाहेबांनी तुमच्यावरती जबाबदारी दिली आहे, तर तुम्हाला हा प्रश्न विचारणं गैर आहे. आम्हीच किती वर्ष गैर आहे, आम्हालाच लढावं लागेल. कारण ज्यांना जाणीव झाली तेच बाकीच्यांना रस्ता दाखवू शकतात. ज्यांना काही कळत नाही ते कसं काही दुसऱ्याला रस्ता दाखवू शकतो. म्हणजे कोणी साधारणपणे आंधळ्याला रस्ता विचारत नाही, आंधळा. आपण मगाशी म्हणालात की कायदे संसदेत बनवले जातात, कायदा संसदेतच मोडला जातो, आणि बाबासाहेबांनी ह्या सगळ्या संस्था बनवलेल्या आहेत. आपण जे एंटायर हे जे डिस्कशन करत आहोत याचा एक केंद्रबिंदू असा निघतो की बाबासाहेबांनी एंट्रन्स टू पॉलिटिकल स्कूल असं एक निर्माण केलेलं होतं. ह्या सगळी अवस्था आज भारतातल्या SC ST OBC जो कोणी समाज आहे, जो सत्तेत येऊ इच्छितोय किंवा आज जे कोणी सत्तेत आलेले आहेत, त्यांना राजकीय प्रशिक्षण देणं, सत्तेत जाण्या अगोदर किंवा राजकीय क्षेत्रात येण्या अगोदर राजकीय प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी काय योजना करायची? जुलै 1956 मध्ये बाबासाहेबांनी स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये सुरू केलं. आणि आपल्याला माहिती की बाबासाहेब 6 डिसेंबरला गेले, 6 महिने मिळाले. बाबासाहेबांचं डिसेंबरच्या उत्तरार्धामध्ये स्पीकर कसा असतो, स्पीच कसं करावं याच्यावर त्यांचं ते लेक्चर होणार होतं. पण त्याआधी बाबासाहेब गेल्या. आणि मग मार्च 1957 मध्ये ते स्कूल बंद पाडण्यात आलं. मला जर विचाराल तर मी स्वतः या मताचा की स्कूल फॉर इंटरेस्ट टू पॉलिटिक्स हे बंद झाल्यामुळे जेवढं नुकसान झालं तितकं नुकसान इतर कुठल्याही गोष्टीमुळे झालं नाही. बाबासाहेबांनी ती थॉट प्रोसेस सुरू केली की जे संसदेत जाणार किंवा हाऊसमध्ये जाणार, संसदेत म्हणा ग्रामपंचायतीत म्हणा, जे हाऊसमध्ये जाणार त्यांना काय काय माहिती पाहिजे, त्यांना कुठल्या प्रकारे तयारी करायला पाहिजे, त्यासाठी तो कोर्स होता. आज आम्ही या मतापर्यंत आलेलो आहे की हा कोर्स फक्त म्हणजे हाऊसमध्ये जाण्यासाठी नाही, तर हाऊसमध्ये जे लोक पाठवत आहेत, या देशातले जे काही 140 कोटी लोक आहेत, मतदार आहेत, त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की मी बटन दाबतोय कोणासाठी 5 वर्षाचा अभ्यास घेण्याची गरज आहे, त्याला जागृत करण्याची गरज आहे. आणि
सांगायला मला अभिमान वाटेल की आमची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यातर्फे हा प्रोग्राम गेले जवळजवळ जानेवारीपासून सुरू केलेला आहे आणि बाबासाहेबांनी सिलेबस पण त्यावेळी दिलेला आहे. नुसतंच काही पूर्ण परिपूर्ण बाबासाहेब जेव्हा देतात ते परिपूर्ण सिस्टम देतात. त्या प्रकारे आम्ही तो सुरू करत आहोत, केलेला आहे 7 जानेवारी महिन्यापासून या महिन्याच्या. आणि तो एक बॅच आता जवळजवळ पुढच्या महिन्यात त्याची संपत आहे, म्हणजे दुसरी बॅच सुरू होईल त्याची. याचं आम्ही गांभीर्याने घेतोय की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, शेवटच्या व्यक्तीला जर राजकारण कळत नसेल तर लोकशाही टिकवू शकत नाही. त्याला राजकारण कळलं नाही, लोकशाही टिकवणार नाही. त्याला बजेट कळलं नाही, लोकशाही टिकणार नाही. त्याला मी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं काय काम आहे, मी त्याच्यावर अंकुश ठेवला आहे, हा माझा हक्क आहे, हे जर त्याला जाणीव झालं तर लोकशाही टिकणार नाही. या सगळ्या गोष्टीची जबाबदारीपूर्वक काम करणं आज गरजेचं आहे. आणि आंबेडकरी चळवळीने तेवढं जरी केलं तरी फार मोठा बदल होईल या देशामध्ये, अशी अपेक्षा आहे. जय भीम. हे आहेत प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर, दैनिक सार्वभौम राष्ट्राचे संपादक. त्यांनी एक चांगला विषय इथं मुद्दा दिला की जोपर्यंत भारतीय मतदाराला आपले राजकीय हक्क कळत नाहीत तोपर्यंत भारतीय मतदार या देशातल्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकत नाही. आणि या समाजामध्ये, विशेषतः या शोषित पीडित समाजामध्ये जे काही एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलंय की आम्ही काहीच करू शकत नाही, आम्हाला काही जमणार नाही, याच्यासाठी आपण सगळ्यांनी जर हातात घालून काम केलं तर हे सुद्धा नॅरेटिव्ह, ही सुद्धा गुलामी आपण नष्ट करू शकतो. आणि येणाऱ्या भवितव्यामध्ये या देशाच्या संसदेमध्ये आपण आपल्या समाजासाठी अभिप्रेत असणारी कायदे, अभिप्रेत असणारी रचना निर्माण करू शकतो, असं प्राध्यापक चौकेकर सरांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आपण पाहतात समाजकट्टा युट्यूब चॅनल. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. आपण समाजकट्टा युट्यूब चॅनलला जो काही वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, अभिनंदन, धन्यवाद.